नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वर्षा भोसले. विद्यार्थ्यांनो, आज आपण खर्चाचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ कॉस्ट, खर्च विश्लेषण या विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, उत्पादन खर्च म्हणजे खर्च विश्लेषणामध्ये आपण जे पाहणार आहोत त्यामध्ये उत्पादन खर्च फलन उत्पादन संस्थेच्या दृष्टीने काय असतो, महत्त्वाचा असतो. म्हणजेच त्याचं महत्त्वाचं कारण काय की महत्तम नफा हे प्रत्येक उत्पादन संस्थेचे प्रधान उद्दिष्ट असते आणि उत्पादन कार्यामध्ये मदत करणाऱ्या विविध उत्पादन साधनांवर जो खर्च करावा लागतो त्याला आपण काय म्हणतो, उत्पादन खर्च असं म्हणतो. म्हणजे उत्पादन खर्चामध्ये हा वस्तूच्या किंमत निश्चितीच्या दृष्टीने काय असतो, महत्त्वाचा असतो. कारण बघा की वस्तूची किंमत किती ठरेल हे उत्पादन खर्चावरून ठरत असते. म्हणजे पुरवठ्याच्या बाजूने वस्तूचा उत्पादन खर्च महत्त्वाचा असतो. लक्षात आलं? कारण तो का महत्त्वाचा असतो की वस्तूचा पुरवठा हा वस्तूच्या उत्पादन खर्चावर अवलंबून असतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे की उत्पादन विषयक विविध निर्णय घेताना उत्पादन खर्चाचे विविध प्रकार आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. तर या उत्पादन खर्चाचे विविध प्रकार ते आपण पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये बघा, एकूण खर्च, सरासरी खर्च, खर्चाचे प्रकार मी तुम्हाला सांगते आणि त्या खर्चाच्या प्रकारामध्ये आपण सविस्तर हे खर्चाचे प्रकार पाहणार आहोत. तर दुसरा सरासरी खर्च, सीमांत खर्च आणि विकल्पी परिव्यय किंवा संधित्याग खर्च, यालाच आपण संधित्याग खर्च असं म्हणतो. नंतर आर्थिक खर्च आणि खर्च लेखा. तर हे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे एकूण खर्च, सरासरी खर्च, सीमांत खर्च आणि विकल्पी खर्च हे आपण सविस्तर पाहणारच आहोत. नंतर त्याच्यापैकी आपण एकूण खर्च पाहणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, खर्चाच्या प्रकारांपैकी महत्त्वाचा प्रकार म्हणजे एकूण खर्च. बघा सर, एकूण खर्च हा अतिशय महत्त्वाचा खर्च आहे. तर त्याच्यामध्ये बघा, आता मी तुम्हाला स्लाईडमध्ये एक सूत्र पण दिलेलं आहे. म्हणजे एकूण खर्च आणि एकूण बदलत्या खर्चाची बेरीज केल्यानंतर एकूण स्थिर खर्च आणि एकूण बदलत्या खर्चाची बेरीज केली असता एकूण खर्च येतो. लक्षात आलं? एकूण खर्चाची व्याख्या. तर एकूण खर्च हा TC बरोबर F(D) असा आपण तिथं सूत्रारूपाने मांडलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, इथं हे जे काय एकूण खर्चाचं सूत्र आहे त्या सूत्रामध्ये बघा, D म्हणजे एकूण उत्पादन आणि F म्हणजे फलन आणि TC हे FD म्हणजे एकूण खर्च, हा जो खर्चाचं काय आहे सूत्र. तर एकूण खर्च हा उत्पादनाच्या पातळीनुसार बदलतो. लक्षात आलं? एकूण खर्च हा उत्पादनाच्या पातळीनुसार बदलतो आणि तो कसं बदलतो हे आपण इथं आकृती दिलेली आहे. तर आकृतीद्वारे इथं स्पष्ट केलेलंच आहे. तर बघा, TC हे इथं दाखवलेलंच आहे. तर TC म्हणजे एकूण खर्च जो इथं आपण दाखवलेला आहे. तर TVC हा एकूण बदलता खर्च. TVC कुठं दाखवला आहे? हा वक्र, हा जो वक्र आहे तो TVC नाव दिलेलं आहे, एकूण बदलता खर्च. आणि TFC इथं हा जो आहे तो एकूण स्थिर खर्च जो सरळ रेषेमध्ये दाखवलेला आहे. लक्षात घ्या. आता बघा, आकृतीमध्ये OX अक्षावर हा जो O आणि X अक्ष आहे त्याच्यावर उत्पादन पातळी म्हणजे अल्पकालातील एकूण खर्च दाखवलेला आहे. तर OY या अक्षावर अल्पकालीन एकूण उत्पादन खर्च मोजलेला आहे. O आणि Y या अक्षावर काय केलेलं आहे, एकूण अल्पकालीन एकूण उत्पादन खर्च दाखवलेला आहे. म्हणजे TFC हा एकूण स्थिर खर्चाचा वक्र आहे जो बघा OX अक्षाला समांतर आहे. लक्षात आलं? TFC आपण दुसऱ्या पेनचा वापर करूया. हा जो आहे वक्र TFC ने दाखवलेला आहे तो काय केलेला आहे, एकूण खर्चाचा वक्र आहे जो OX अक्षाला समांतर म्हणजे आडव्या रेषेमध्ये दाखवलेला आहे. म्हणजे उत्पादन वाढले, कमी झाले किंवा शून्य झाले तरीही एकूण खर्च हा OY एवढा काय असतो, स्थिर असतो. O आणि A इथं दाखवलेला आहे. तर बघा,
TAC हा एकूण बदलत्या खर्चाचा वक्र असून उत्पादन 0 असेल तर तो सुद्धा प्रारंभी 0 असतो आणि TVC चा प्रारंभ म्हणजे जी काही सुरुवात आहे तो उगम बिंदूतून म्हणजे ह्या उगम बिंदूतून दर्शवला आहे आणि त्यामुळे वस्तूच्या उत्पादनाच्या वाढीबरोबर एकूण बदलता खर्च हा काय होतो वाढत जातो. TVC हा जो आहे असा वाढत जातो. तर बघा TC हा एकूण खर्चाचा वक्र A बिंदूपासून प्रारंभ होतो आणि एकूण स्थिर खर्च TFC, एकूण स्थिर खर्च कशाने दाखवलेला आहे आपण TFC आणि एकूण बदलता खर्च हा TVC लक्षात घ्या इथं दाखवलेला आहे. तर यांच्या बेरजे एवढा जातो म्हणजे एकूण स्थिर खर्च TFC, एकूण स्थिर खर्च काय आहे इथं TFC ने दाखवलेला आहे. तर हा कायम असतो आणि एकूण बदलता खर्च वाढत जातो आणि त्यामुळे काय होतं की एकूण खर्चाचा वक्र TC हा एकूण बदलत्या खर्चाचा वक्राच म्हणजे TVC काय असतो समांतर असतो. म्हणजेच बघा की एकूण खर्च, एकूण बदलता खर्च आणि एकूण स्थिर खर्च हे जे काय खर्च आहेत हे खर्चाच्या सहाय्याने उत्पादन प्रक्रियेची कार्यक्षमता अचूक मोजता येत नाही. म्हणजे त्यासाठी वस्तूच्या प्रतिनगाचा उत्पादन खर्च मोजावा लागतो आणि त्याला अन्य काळातील सरासरी आणि सीमांत खर्च असं म्हटलं जातं. लक्षात आलं तुम्हाला एकूण खर्च. तर आपण नेक्स्ट पुढे बघूया की सरासरी खर्च. तर विद्यार्थ्यांनो एकूण उत्पादन खर्च आणि एकूण उत्पादन यामधील जो काही संबंध आहे तो संबंध या सरासरी खर्चामध्ये स्पष्ट केलेला असतो. तर सरासरी खर्च म्हणजे काय तर इथं व्याख्येमध्ये दाखवलेलंच आहे की सरासरी खर्च म्हणजे एकूण उत्पादन खर्चाला उत्पादित नगसंख्येने भाग दिल्यानंतर किंवा भागल्यानंतर मिळणाऱ्या खर्चाला सरासरी खर्च असं म्हटलं जातं. तर इथं सूत्ररूपाने सरासरी खर्च दाखवलेला आहे. तर सरासरी खर्च बरोबर एकूण खर्च भागिले एकूण उत्पादित नगसंख्या. इथं AC बरोबर TC आणि TP लक्षात आलं हे सूत्र आणि हे तुम्हाला दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये अल्पकाळ हा जो अल्पकाळामध्ये 2 प्रकार पडतात. तर त्याच्यातले 2 प्रकार म्हणजे सरासरी स्थिर खर्च, सरासरी बदलता खर्च. तर बघा सरासरी स्थिर खर्च जो आहे आपण एकूण स्थिर खर्च भागिले एकूण उत्पादित नगसंख्या आणि त्याचं सूत्ररूपाने काय केलेलं आहे AFC बरोबर TFC भागिले Q लक्षात आलं. तर दुसरं सरासरी बदलता खर्च. आता सरासरी बदलता खर्च हा सूत्ररूपाने दाखवलेला आहे की एकूण बदलता खर्च भागिले एकूण उत्पादित नगसंख्या लक्षात आलं. आणि ह्याचे सूत्ररूपाने काय दाखवलेलं आहे की ABC बरोबर TVC. ABC म्हणजे सरासरी बदलता खर्च आणि एकूण बदलता खर्च हा TVC ने दाखवलेला आहे आणि एकूण उत्पादित नगसंख्या ही Q ने दाखवलेला आहे म्हणून इथे हे सूत्र वापरलेलं आहे. तर बघा सरासरी स्थिर खर्च आणि सरासरी बदलता खर्च. आता स्थिर आणि बदलता ह्या दोघांची बेरीज करून एकूण सरासरी खर्चाची आपण इथं सूत्ररूपाने मांडलेलं आहे. तर एकूण सरासरी खर्च म्हणजे एकूण खर्च भागिले एकूण उत्पादित नगसंख्या लक्षात आलं. मग इथं TAC बरोबर TC भागिले Q लक्षात आलं का तुमच्या. तर एकूण स्थिर खर्च म्हणजे काय की एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च इथं सूत्ररूपाने दाखवलेला आहे. एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च भागिले एकूण उत्पादित नगसंख्या आणि हेच आपण सूत्ररूपाने सांगतो की TAC बरोबर TFC भागिले Q प्लस TVC भागिले Q. म्हणजे हे जे काही सरासरी खर्चाची सूत्र आहेत हे सूत्र आपण स्थिर बदलता या 2 रूपात आपण एकूण सरासरी खर्चाचं सूत्रसुद्धा इथं पाहिलेलं आहे. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या सरासरी खर्च म्हणजे एकूण उत्पादन खर्चाला उत्पादित नगसंख्येने भाग दिल्यानंतर किंवा त्याला भागल्यानंतर मिळणाऱ्या खर्चाला काय म्हणतात सरासरी खर्च असं म्हणतात. म्हणजे एकूण उत्पादन खर्च आणि एकूण उत्पादन यामधील जो काही संबंध आहे तो सरासरी खर्चाद्वारे स्पष्ट केलेला आहे. म्हणजे आता बघा इथं सोबत आकृती आहे. आता आकृतीच्या सहाय्याने आपण काय करूया सरासरी खर्चाचं विश्लेषण अधिक आपल्याला सविस्तर सांगता येईल. तर बघा आकृतीमध्ये अक्षावर काय केलेलं आहे उत्पादन प्रमाण मोजले हे आणि क्ष अक्षावर काय केलंय हे उत्पादन मोजलेलं आहे. तर क्ष आणि य अक्षावर सरासरी खर्च मोजलेला आहे.
क्ष आणि य, हे क्ष आणि य म्हणजे अ ब काय असेल ते. तर सॉरी अ आणि य अक्षावर काय केलेलं आहे, सरासरी खर्च मोजलेला आहे. तर उत्पादन प्रमाण जसजसे वाढत जाते बघा आकृतीमध्ये, उत्पादन प्रमाण जसजसं वाढत जातं तसतसा सुरुवातीचा खर्च काय होतो, घटतो आणि नंतर काय होतो, स्थिर होतो. आकृतीत बघा, नंतर स्थिर होतो आणि नंतर स्थिर होऊन काय होतो, तो वेगाने वाढतो. यावरून काय होते की या खर्च वक्राची काही थोडक्यात आपण वैशिष्ट्यसुद्धा पाहूया. तर या वक्रानुसार म्हणजे ह्या आकृतीनुसार काय होतं की या खर्चाची पातळी स्थिर आणि बदलत्या खर्चापेक्षा जास्त असते. नंतर दुसरं वैशिष्ट्य सांगू शकतो की खर्चाच्या घटीचा वेग कमी असतो, परंतु काय होतं की खर्च वाढीचा वेग हा जास्त असतो. म्हणजे हा खर्च सुरुवातीला घटतो आणि नंतर स्थिर होऊन उत्पादनाच्या पातळीबरोबर काय होतो, वाढत जातो. नंतर काय होतं बघा, एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य की खर्चातील वाढ ही स्थिर अवस्थेनंतर उत्पादन पातळीपेक्षा जास्त असते. म्हणजे बघा, पहिल्यांदा इथं घट दाखवली, नंतर इथं स्थिर आणि नंतर इथं वाढत गेलेलं दाखवलेलं आहे. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला इथं सरासरी खर्च हा आपल्याला आकृतीच्या साहाय्याने इथं स्पष्ट केलेला आहे. पुढचं खर्च आहे की सीमांत खर्च. पुढचा बघा सीमांत खर्च. तर सीमांत खर्च हा सुद्धा आपण सविस्तर चर्चा करूया. तर बघा, सीमांत खर्च तर एकूण उत्पादन खर्चातील बदल आणि एकूण उत्पादनातील बदल लक्षात घ्या. एकूण उत्पादन खर्चातील बदल आणि एकूण उत्पादनातील बदल यामध्ये एक विशिष्ट सहसंबंध असतो. तर त्याची आपण एक व्याख्या सांगू शकतो. तर पहिली व्याख्या अशी आहे की एकूण उत्पादन खर्चात होणाऱ्या बदलाला त्या बदलांची संलग्न असणाऱ्या उत्पादन नगसंख्येतील बदलाने भागल्यास येणाऱ्या भागाकाराला त्या विशिष्ट नगसंख्येचा सीमांत खर्च असे म्हणतात. लक्षात आलं. इथं नगऐवजी नगर झाले ते समजून घ्या. तर नगसंख्येच्या सीमांत खर्च असे म्हणतात. म्हणजे सांगायचं काय की एकूण उत्पादन खर्चात होणाऱ्या बदलाला त्या बदलांशी संलग्न असणाऱ्या उत्पादन नगसंख्येतील बदलाने भाग दिला असता येणाऱ्या भागाकाराला, लक्षात घ्या, येणाऱ्या भागाकाराला त्या विशिष्ट नगसंख्येचा सीमांत खर्च असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की दुसऱ्या व्याख्यामध्ये मी बघा स्पष्ट केले की शेवटच्या नगाच्या उत्पादनासाठी केल्या जाणाऱ्या खर्च म्हणजे सीमांत खर्च असं म्हटलं जातं. म्हणजे सीमांत खर्चाची इथं सूत्ररूपाने आपण मांडणी सुद्धा केलेली आहे की सीमांत खर्च बरोबर एकूण खर्चातील बदल अधिक एकूण उत्पादित नगसंख्येतील बदल. आणि इथं सूत्र पण सांगू शकतो की MC बरोबर डेल्टा TC भागिले डेल्टा Q. आता MC बरोबर सीमांत खर्च आणि TC बरोबर एकूण खर्चातील बदल आणि डेल्टा MC हे एकूण खर्चातील उत्पादित नगसंख्येतील बदल म्हणजेच त्याला आपण Q सुद्धा म्हणू शकतो. तर याच्यामध्ये बघा सरासरी म्हणजे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाठीमागच्या ही जी काय स्लाईड पाहिली ही सरासरी खर्च. तर सरासरी खर्च आणि सीमांत खर्च यांच्यामधलं जर कोरिलेशन म्हणजे रिलेशन एक ॲव्हरेजमध्ये आपण पाहिलं तर सरासरी आणि सीमांत खर्चामधील जो काही संबंध आहे तो संबंध आपण मूलभूत स्वरूपाचा फरक जाणवतो. म्हणजे बघा की जेव्हा सरासरी खर्च घटतो तेव्हा सीमांत खर्चसुद्धा घटतो. लक्षात घ्या, जेव्हा सरासरी खर्च घटतो तेव्हा सीमांत खर्चसुद्धा घटतो. परंतु काय की सीमांत खर्च हा सरासरी खर्चापेक्षा कमी प्रमाणामध्ये घटतो. हा जो एक मूलभूत फरक आहे. दुसरा अजून एक संबंध सांगू शकतो की सरासरी खर्च जेव्हा वाढतो तेव्हा सीमांत खर्चसुद्धा काय होतो, वाढतो. परंतु जेव्हा दोन खर्च वक्र एकमेकांना छेदतात तेव्हा सरासरी खर्च काय होतो, कमीत कमी असतो. म्हणजे छेदनबिंदूनंतर सरासरी खर्चातील वाढीपेक्षा सीमांत खर्चात होणारी वाढ ही जास्त वेगाने
होते. लक्षात आलं. म्हणजे व्यवसाय संस्था जेव्हा स्थिर कालाच्या स्थितीमध्ये असते तेव्हा सीमांत खर्च काय असतो, स्थिर असतो. लक्षात आलं. तर सरासरी खर्च वक्र जेव्हा एकमेकांना छेदतात, अजून एक वैशिष्ट्य सांगू इच्छिते की एकमेकांना छेदतात तेव्हा त्यातील जे काही अंतर आहे ते अंतर वेगानं वाढतं. विशेषतः बघा सीमांत खर्च हा खर्चाच्या वाढीच्या तुलनेनं तो काय असतो, जास्त असतो. कोण, सीमांत खर्च. आणि सरासरी आणि सीमांत खर्च दोन्ही खर्च व्यवस्थेशी काय असतात, खर्च स्थितीत दर्शवतात. आता बघा आकृतीतच आपण सविस्तर स्पष्ट करूया. तर आकृतीमध्ये बघा अक्ष अक्षावर उत्पादन आणि अय अक्षावर आपण काय केलंय, सरासरी आणि सीमांत खर्च दर्शवलेला आहे. लक्षात घ्या. अक्ष अक्षावर उत्पादन, अक्ष अक्षावर हे जे काही उत्पादन आहे ते दाखवलेलं आहे आणि अय अक्षावर सरासरी आणि सीमांत खर्च असा दाखवलेला आहे. तर बघा सीमांत खर्चाचा आरंभ बिंदू म्हणजे कोणता, प बिंदू. प बिंदू कुठला, हा प बिंदू असून शेवटचा बिंदू कुठला आहे, फ. लक्षात घ्या. तर अ बिंदूपासून सीमांत खर्च घटीस सुरुवात होते आणि क या बिंदूच्या ठिकाणी हे दोन्ही खर्च वक्र एकमेकांना छेदतात. लक्षात आलं. म्हणजे सीमांत खर्चाच्या वक्रानं सरासरी खर्च वक्राला खालून वर छेदले आहे. लक्षात आलं. हे खालून वरती असं छेदलेलं आहे. म्हणजे या छेदन बिंदूनंतर सीमांत खर्च वक्रातील ड बिंदू आहे, ड बिंदू आणि सरासरी खर्च वक्रातील भ बिंदू हा विचारात घेतला तर त्यात वक्रामधील अंतर वाढते. म्हणजे कोणतं, हे. लक्षात आलं. भ आणि ड. तर ह्या दोन्हीतलं काय होतं, अंतर वाढतं आणि सीमांत खर्च वेगाने वाढत जातो. परंतु सरासरी खर्च वक्राच्या वाढीचा वेग काय होतो, हळूहळू कमी आढळतो. तर अशा पद्धतीनं हे जे काय सरासरी आणि सीमांत खर्च वक्रातील जो काय संबंध आहे हा किंवा मूलभूत फरक आहे तो मूलभूत फरक आपण इथं सांगितलेला आहे. पुढं विकल्पी परिव्यय किंवा आपण ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणतो त्याला. विकल्पी परिव्यय त्यालाच आपण काय म्हणतो, संधी त्याग खर्च. तर याच खर्चाला बघा काय काय नावं आहेत नवीन, हस्तांतरण खर्च, विकल्पी परिव्यय, विस्थापित खर्च किंवा पर्यायी हे नावं आहेत. कोणती कोणती, एक इंग्लिशमध्ये ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, नंतर हस्तांतरण खर्च, विकल्पी परिव्यय आणि विस्थापित खर्च किंवा त्याला आपण काय म्हणतो, संधी त्याग खर्च. तर या मध्ये एक उत्पादन करण्यासाठी जो खर्च केला जातो आणि तोच खर्च इतर उत्पादनासाठी करायच्या संधीचा उत्पादकाने त्याग केलेला असतो आणि त्यालाच आपण काय म्हणतो, संधी किंवा विकल्पी परिव्यय त्याग असं म्हणतो. तर श्रीमती रॉबिन्सन यांनी काय म्हटले त्यांच्या व्याख्यामध्ये की विशिष्ट उत्पादनाचा घटक एखाद्या विशिष्ट उपयोगात किंवा व्यवसायात टिकून ठेवण्यासाठी द्यावी लागणारी किमान किंमत म्हणजे संधी त्याग किंवा विकल्प परिव्यय होय. अशा पद्धतीने ही विकल्पी परिव्यय किंवा संधी त्यागाची इथं व्याख्या केलेली आहे श्रीमती रॉबिन्सन यांनी. तर ही व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. विशिष्ट उत्पादनाचा खर्च एखाद्या विशिष्ट उपयोगात किंवा व्यवसायात टिकून ठेवण्यासाठी द्यावी लागणारी किमान किंमत म्हणजे संधी त्याग खर्च किंवा विकल्पी परिव्यय होय. तर विद्यार्थ्यांनो ही झाली व्याख्या. तर उत्पादनाचे घटक बघा पर्यायी उद्योगाचे असतात आणि हे घटक एकाच वेळी अनेक उपयोगासाठी वापरता येत नाहीत. म्हणजे संधी त्याग खर्चाची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना जमीन या उत्पादक घटकाच्या सहाय्याने आपण सांगता येईल. तर एक उदाहरण सांगते की एका जमीन मालकाकडे बघा 5 एकर जमीन आहे. लक्षात घ्या, एका जमीन मालकाकडे 5 एकर जमीन आहे आणि या जमिनीमध्ये त्यानं काय केलं, केळीची लागवड केली आणि या 5 एकर जमिनीमध्ये संत्र्याची लागवड करू शकत होता. लक्षात घ्या, म्हणजे अगोदर त्यांनी केळीची लागवड केली आहे परंतु याच जमिनीमध्ये तो संत्र्याची लागवड करू शकत होता. परंतु त्यानं काय केलं, त्या संत्र्याऐवजी केळीची लागवड केली आणि त्यामुळे त्यांनी काय केली, संत्र्याची संधीचा त्याग केला. म्हणजे संत्र्याचं उत्पादन करू शकत होता परंतु केळीचं उत्पादन केल्यामुळं संत्र्याच्या उत्पादन किंवा लागवडीसाठी त्यांनी काय केलं, आलेली संधीचा त्याग केला.
बघा लक्षात घ्या, म्हणजे संत्र्यापासून या जमीन मालकाला दरवर्षी 1,00,000 रुपये मिळू शकत होते, परंतु ही संधी त्यानं सोडून काय केलं, केळी उत्पादनापासून त्याला 5 एकर क्षेत्रावर 5,00,000 रुपये उत्पन्न मिळते. आणि कालांतरानं बघा, जर संत्र्याच्या लागवडीपासून जादा उत्पन्न जर असेल तर तो काय करतो, संत्र्याचा विचार संबंधित जमीन मालक करेल. लक्षात आलं. म्हणजे या उदाहरणावरून असं आपल्याला लक्षात येतं की एखादी संधी सोडून देताना घेतलेली संधी आणि त्या संधीपासूनचा जो काय लाभ आहे, जो काय फायदा आहे, तो फायदा जर असेल तर त्या संधीचा फायदा घेतला जातो. लक्षात आलं. म्हणजे हे झालं विकल्पी परिव्यय किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, संधी त्याग खर्चाचं संधी त्याग खर्च. आता या उदाहरणावरून तुम्हाला या संधी त्याग खर्चाचं महत्त्व लक्षात आलं असेल. म्हणजे हा जो काही खर्च आहे हा फक्त जमीन या घटकाबाबतच लागू होतो असं नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला जमिनीचं जसं उदाहरण सांगितलं तसं याच्या बाबतीतच काय होतं, म्हणजे उपयोगी होतो असं नाही. तर बघा, ही या संदर्भात म्हणजे खर्चाचा जो काय प्रत्यय येतो, म्हणजे आता बघा, जसा जमिनीच्या घटकाच्या बाबत लागू होत नाही म्हणतो, म्हणजे जसं उत्पादन घटकांच्या संदर्भात सुद्धा या घटकाचा काय होतो, आपल्याला प्रत्यय येतो. आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे श्रमाच्या बाबतीत सुद्धा किंवा शैक्षणिक संधी घेताना बघा, एकाच वेळी डॉक्टर किंवा इंजिनियर होता येत नाही. लक्षात आलं. म्हणजे मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याऐवजी इंग्रजी माध्यम निवडले तर त्यांच्यातील संधी त्यागाची तुलना केलेली असते. लक्षात आलं. आता बघा, आपल्याला इंग्लिश मीडियमनं आपण जर शिकलो किंवा सायन्समधून आपण शिकलो तर वेगवेगळे आपल्याला संधी मिळू शकतात आणि त्या संधी आपल्याला डबल जर आल्या तर त्यातली एक संधी आपण निवडून दुसऱ्या एका संधीचा त्याग करू शकतो. म्हणजे आणि दुसरं काही की मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याएवढी इंग्रजी माध्यम निवडलं तर त्याच्यातली ही जी काही संधी आहे त्याची तुलना आपण करू शकतो. परंतु मराठीच माध्यम असेल तर आपल्याला इंग्लिशच्या संधीमध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये किंवा एखादी सायन्स फील्ड आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला डॉक्टर किंवा इंजिनियर होता येत नाही. आहे तीच संधीचं सोनं करावं लागतं. लक्षात आलं. म्हणजे यावरून संधी त्याग खर्च हा व्यवहारामध्ये किंवा व्यक्तिगतरित्या सुद्धा महत्त्वाचा मानला जातो. लक्षात आलं. तुम्हाला उदाहरणाद्वारे लक्षात आलं असेल. तर संधी त्याग खर्चाचं जे काही महत्त्व आहे हे महत्त्व मी थोडक्यात सांगणार आहे. तर संधी त्याग खर्चाचं महत्त्व एक विशिष्ट मुद्दे आहेत. तर पहिलं महत्त्व असं आहे की दीर्घकालीन निर्णय घेताना ही संकल्पना उपयोगी पडते. लक्षात आलं. पुढचं महत्त्व असं आहे की इतर पर्यायांचा विचार करता येतो. नंतर भांडवली अंदाजपत्रक तयार करताना या संकल्पनेची मदत घेता येते. दुसरं महत्त्व आहे की आधुनिक काळातील खंडाची संकल्पना संधी त्यागावर आधारित आहे. नंतर वैयक्तिक उपभोग व आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी निर्णय घेण्यासाठी उपयुक्त ठरते. नंतर मोजमाप करण्यासाठी उपयुक्त ठरणारी संकल्पना आहे आणि सार्वजनिक संबंधी सरकारला निर्णय घेताना मार्गदर्शक ठरते. नंतर उत्पादन घटकांचे मोबदले निश्चित करण्यासाठी उपयुक्त असं ठरते. नंतर संधी हा खर्च संकल्पनेमुळे पर्याय निवडणे सोपे जाते आणि दीर्घकालीन तोटे टाळता येतात याच्यामुळं. नंतर शेवटचं असं महत्त्व आहे की अनिश्चितता कमी करता येते. म्हणजे काय की या खर्चाचं अनेक फायदे असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना काही मर्यादासुद्धा येतात. तर या मर्यादा म्हणजे लिमिटेशन्स ऑफ ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय, तर या मर्यादासुद्धा मी थोडक्यात सांगते. तर पहिली मर्यादा असे आहे की उत्पादन घटक एकसारखे नसल्याने त्यांना संधी त्याग खर्च कठीण म्हणजे ठरवणं कठीण जातं. दुसरं मर्यादा असा आहे की किंवा तोटा असा आहे की संधी त्याग खर्चाच्या बाबतीत दीर्घकाळामध्ये मर्यादा येतात. नंतर संधी त्याग खर्चाचे गृहीते हे श्रमिकांच्या बाबतीत लागू होत नाहीत. नंतर विकल्पी परिव्यय म्हणजे संधी त्याग खर्चाच्या संकल्पनेमध्ये पूर्ण रोजगार सामावलेला आहे, परंतु प्रत्यक्षात पूर्ण रोजगाराचा अभाव आढळतो. नंतर नाशवंत वस्तूच्या बाबतीत संधी त्याग खर्चाचे अचूक मोजमाप करणे शक्य नसते. तर अशा पद्धतीनं विकल्पी परिव्ययाच्या मर्यादा किंवा संधी त्याग खर्चाच्या ज्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादा आपण इथं सविस्तर स्पष्ट केलेल्या आहेत. तर विद्यार्थ्यांनो, इथं आपण
जे महत्त्वाचे खर्च आहेत, खर्चाचे प्रकार आहेत, ते प्रकार आपण पाहिलेला आहे. तर या खर्चाच्या प्रकारांमध्ये सरासरी खर्च, नंतर सीमांत खर्च आणि एकूण खर्च, संधी त्याग खर्च असे खर्चाचे महत्त्वाचे प्रकार आहेत, ते आपण इथं सविस्तर पाहिलेले आहोत. तर विद्यार्थ्यांना आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.